हे बघा मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. ते समज राहू द्या. आम्ही मतदान कोणाला करायचं ते सांगा. आमचं तर हे म्हणत होतं त्या संग्रामला थोराताकडनं सुद्धा बक्कळ पैसा मिळालाय. ते त्याची खिशे भरायचा. आम्ही नुसतंच मतदान करायचं होय. अहो मावशी तुम्हाला तेच सांगायचंय मला. ही सगळी अफवा पसरवली ह्याच्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही. हॅलो. ए विल्या, अरे माझी गाडी आणून दे की. 2 दिवस झाले घेऊन गेलायस. हे होय होय येणार आहे मी. एक काम कर, गाडी सगळी कामं करून ठेव. ती ब्रेक पॅड, इंजिन ऑइल आणि ती इंडिकेटर लागत नाही बघ, ते पहिला करून घे. हा अरे कसली इंडिकेटर, कसली ऑइल बदली, गाडी आणून दे माझी. अरे होय बाबा येणार आहे मी. गॅरेज बंद व्हायच्या आत येतो. आणि पैशाचं काही टेन्शन घेऊ नको, ऑनलाईन पाठवतो तुला. आणि गाडी चकाचक करून ठेव. बरोबर मी लई महत्वाची मीटिंग मध्ये ठेवतो फोन. अरे तुझ्याकडे 2 गाड्या आहेत? हो मग. पण मला बुलेट खूप आवडते. बुलेट? अगं तीच तर टाकल्या रे पिढीला. पुढच्या वेळी आलो का नाही बुलेट घेऊन येतो. खरंच? हा मग जाऊ पण राहायला. खा ना, चॉकलेट आहे ग. बापू ये सदा. बोल की बापू. काय पाणी लावलं काय उसाला? मग आताच दार मोडून आलो. होय काय? होय रे सदा. तुला जर पैसे गावलं असतं तर मालकाला दिलं असतं का तू? रातच्यालाच गाव सोडलं असतं. आणि मालक काय हरिश्चंद्राच्या अवलाद लागून गेला काय? तुला सांगतो, देवळासाठी दिलेल्या सामानावर बी हात मारला या माणसानं. आणि हा, आपली इमानदारी दाखवण्यासाठी चोरीचा माल चोरालाच नेऊन द्यायचा काय? त्यापेक्षा एखाद्या गरीबाला दान केलेलं बरं नाही का? बापू, तू एवढा कशाला विचार करतोस र? नाही. अरे चोरीचा माल असतो तो 2 नंबरचा. ज्याचा पैसे गेले त्याचं तर कुठं कष्टाचं असत्यात. त्यानं बी कोणाचं तरी खिसच कापलेला असत्यात. अरे पण ज्याचा खिसा कापलाय त्याचं तरी कष्टाचं असतेलच की रे. हे बघ बापू, तुला नाही राजकारण कळायचं. तुझ्यापेक्षा तुझ्या पोराला कळलंय बघ कसं पुढं जायचं ते. माझ्या मनात आलं ती वकलू बघ मी. आता तुला बी असं वाटायला लागलं काय माझ्याकडे पैसा इथं? नाही बापू. जेवला का? हे काय आता जायचं, शेरडे घेऊन जायचं. तू जेवला का? निघालोय मी बी. बर. काय झालं ग मालन? कोण काय बोललं का? बोलणार आहेस का नुसती रडतच बसणार आहेस?
थोराताच्या सभेला गेली होती. रुपा म्हणली म्हणून मी पण गेली होती. बर मग चांगलं 300 रुपये दिलं होतं. आली तशी दुकानाला गेली होती, चहा पावडर संपली म्हणून. बघते तर पैसेच नाहीत. टारकात पडलं का काय कुणास ठाऊक. लय पैसा येणार आपल्याकडं. बघ पैसा. सोन्यानं मडवून टाकेन तुला. पैसाच पैसा. बेवे धमक करून टाकेन. अहो हा तुम्हाला काय होतंय का? अहो तुम्हाला दवाखान्यात चांगल्या दाखवू बरं आपण. अहो तुम्ही राज्याला पण असंच करून उठताय सारखं सारखं. अहो जाऊ द्या तिकडं ती 300 रुपये. कर्ज काय कुणावर नसतंय वैतावा. आज ना उद्या फिटल. त्याची नका एवढी काळजी करत बसू. तुम्हाला काय होतंय सांगा बरं आधी. अहो काय लपू नका माझ्यापासनं. तुम्हाला जेवण वाढू का मी? बसा बसा जेवण घेऊन येते मी. ए बापू इकडे. काय रे संग्राम? सतत तुझा खास दोस्त आहे ना? होय. तर नीट समजावून सांग. पैशाचं पोतं कुठे लपवून ठेवलं असेल तर देऊन टाक म्हणावं. अरे पोलीस त्या पैशाच्या मागावर आहेत. उगीच माझी बदनामी व्हायची. होय. थांब. तुझ्याकडे तर नाही ठेवलं? अरे काय बोलतोय संग्राम? कुठं गरीबाला त्यात ओढतो? तुमची तुम्ही बघा. गुपित गाला घालणार असशील तर आत्ताच सांग. तू तिकडून पैसे घेतलेत ना? अहो नाही दादा. अहो मुद्दाम पसरवले मला बदनाम करण्यासाठी. अहो एका गावासाठी 1 करोड कुणी देतंय का? आणि दादा तसं जर असतं तर जेव्हा तुम्ही बाहेर पडला तेव्हा मी तिथंच थांबलो नसतो का? अहो दादा माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमचाच माणूस आहे. ठीक आहे, ठेवला विश्वास. मतं फुटली नाहीत पाहिजेत. काय तुमच्या गावातल्या लोकांना भंडारा उचलून खोटी शपथ घ्यायची लय घाण सवय आहे. एक ही मत आता गावातलं तिकडे गेलं नाही पाहिजे. काय दादा राग येणार नसेल तर एक विचारू का? हा विचार की. नाही तुम्हाला फक्त मतं खाण्यासाठी उभा केले म्हणून तर हात आकडता घेत नाही ना? ए कडू, तुला मी आमदार झालेलं चालणार नाही का? अहो नाही दादा. अहो गावात लोकांमध्ये चर्चा आहे म्हणून मी विचारलं. मीच आमदार होणार. काय मीच आमदार होणार? दादा तसं जर असेल ना तर अजून ताकद लावतो बघा. लाव, अजून ताकद लाव. ढिलं पडू नको. बायका नाराज आहेत ना. अचानक हळदी कुंकवाचा कार्यक्रम रद्द करावा लागला. जी काय असेल ते आता गुपचूप करा. आता आपल्याला उघड काय करता येणार नाही. काय त्या लखनसाठीची भेट घे, सांगतो त्याला. चल निघ आता तू. होय दादा. हा. बाबा खबर मिळाली. संतोष दिलीप आणि चंदू भोकरेवाडीला गेलते पैसे शोधायला. तिथं संग्राम मानेला पण भेटलेत. मग काय लोकांना असं वाटतंय संग्राम मानेला तुम्ही मतदारांना वाटायला पैसे दिलेत आणि त्यानं मधल्यामध्येच हाणलेत अशी चर्चा चालली आहे गावात. असं असेल तर मग लय अवघड होईल. मिळायची ती पण मतं मिळणार नाहीत आपल्याला. लोक त्या संग्राम मानेवरचा राग आपल्याला मतं न देऊन काढतील. काहीतरी करावं लागल. आता तर तो दिलीप लईच डोसक्यात गेलाय माझ्या. बाबा फोडू करणार आहे त्याचा. थांब, एवढं मतदान पार पडू दे.
होय विलास, बाळासाहेब नाराज आहेत माझ्यावर. तू काय उलटसुलट सांगितलं नाही ना माझ्याविषयी? हाय का आता मी कशाला सांगतो त्यांना? उलट मीच त्यांच्यावर नाराज आहे. पैसे कुठे दिलेत त्यांनी? आता खावा नुसतं सिमेंट. मी थोरतांकडून पैसे खाल्लेत असं वाटते बाळासाहेबांना. मला पण तसंच वाटते. हा, त्या थोराताचे पैसे तुला एकट्याला खायचे म्हणून तू नाटक तर करत नाहीस ना, असं सगळं गाव म्हणतं. ए भाडखाव, तू पण माझ्यावर संशय घ्यायला लागला का? अरे परिस्थिती तशी आहे बाबा. आपलं काय ठरलं होतं? वाटून वाटून घ्यायचं. काय घंटा वाटून घ्यायचा? पैसे कोणाचं, कोणी टाकलं, कोणाला खावलं शाट माहिती नाही. माझ्या शेतात पडलं म्हणून माझी बदनामी. लहानला यांच्या. हॅलो साहेब, माझा गडी आहे सदा, त्याला उचलायचं आहे. मी सांगतो सगळं. काय झालंय काय तुम्हाला? आ सकाळपासून नुसते यारजाऱ्या घालताय. ती शेरड सोडली नाही, ती उपाशी आहे ती. काय घालायचं त्यांना बरं? हा बापू, बापू, ओ बापू. अरे काय झालं? अहो तुमच्या दोस्ताला सदाला चौकशीसाठी घेऊन गेल्यात पोलीस. त्या संग्रामच्या पण डुंगरावर फटकं बसायला पाहिजे होती. आईला लई टवटव करते. अहो त्या थोराताने मतदारांना वाटत दिलेले पैसे बी गायब केले त्याने. आणि त्या बिचारा सदाला बळीचा बकरा केलाय. बाबांशी बोलायचं. बाबा, संग्राम बोलतो. बोल. बाबा, लय मोठी चूक झाली बघा. मी बाळासाहेबांसोबत जाऊन तुमच्यासोबतच थांबायला पाहिजे होतं. बाबा, मला तुमच्यासोबतच काम करायचंय. चूक झाली माझी, मला माफ करा. काही गरज नाही त्याची. सरपंच बाई आहेत आता आमच्या सोबत. बाबा, पण तिला सरपंच मीच केलंय. अहो अख्खं गाव माझ्या पाठीशी आहे. घबरे, तुमच्या गावावर आमचे उपकार नाहीत का? हा, पण बाबा, अर्ध गाव माझ्याही पाठीशी आहे. मलाही मानणारे मतदार आहेत गावात. काय गरज नाही त्याची. ठेव फोन. त्या सरपंच बाईच्या. सरपंच बाई, मागच्या वेळेला तुमच्या गावातनं चांगलं लीड मिळालं होतं, त्यामुळं काकासाहेब जिंकले होते. त्या टेकेनं निम्मी मतं खाल्ली होती. या वेळेला त्या बाळासाहेबांना घाण केली आहे, त्यामुळं तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. टेन्शन घेऊ नका बाबा, ह्यावेळेस 100% मतदान तुम्हालाच होईल. अथरा ये थेर. बापू, ए बापू, बापू, ए बापू, बापू. काय रे सदा? मालकाला का मला लयच अडकवलंय. पोलिसांना त्रास दिला काय तुला? लय.
बापू पोलिसांनी मला लय मारलं. वरनं म्हणले तुझ्या केसाला बी धक्का लागणार नाही, ती तेवढं पैसे आणून दे, त्यातले 10% रक्कम तुला बक्षीस म्हणून देतो. आता मला सांग बापू, जी पैसे मी बघितलंच नाहीत ती कुठून आणून द्यायचं रे? ए बापू, आता कसं करायचं? बापू, तुला का मला जवळचं वाटतं म्हणून मी तुला सगळं मनातलं सांगतो. अरे तू पैशाचा विषय काढला की लईच कस नको तोंड करतोय. ट्राय ट्राय अरे थेर के थेर. आज कुणाची गाडी कोणाला आहेत का अण्णा? हा हाय हाय. हा कोण आहे? अण्णा नमस्कार. नमस्कार नमस्कार. या काय म्हणता? उद्याच्या निवडणुकीसाठी माझ्याकडून तुम्हाला छोटीशी भेट. तुझा काय फसवाय बेसवायचा डाव नाही ना? नाही हो अण्णा, मी तसं करीन का? तुमची भाषणं ऐकत ऐकत लहानाचा मोठा झालोय. मला मनापासून मदत करावं वाटली म्हणून आलो तुमच्याकडं. हे बघ, ही काय मदत नको मला. त्या निवडणुकीला आता उभा राहिलोय ना, तर तुम्ही तुमच्या घरच्यांनी सगळ्यांनी मला मतदान करा, बास झालं. तीच मला मोठी भेट आहे. हो अण्णा, नक्की मदत करणार. या आता मग. धन्यवाद. हो. लक्षात ठेवा, नाथाची शपथ आहे तुम्हाला, मतदान आपल्यालाच झालं पाहिजे. नाथाची शपथ आहे तुम्हाला, मतदान आपल्यालाच झालं पाहिजे. नमस्कार मतदार बंधू भगिनींनो, आपणास आवाहन करतो की कुठल्याही मोहाला बळी पडू नका. बाळासाहेब हा निवडून येण्यासाठी उभा नसून थोरातांना पाडण्यासाठी त्याला उभा केलाय. बाळासाहेब पडला तर त्याला विधान परिषदेवर घेतील, पण आम्ही पडलो किंवा त्यांच्यापैकी कुणीही निवडून आलं तर आपल्या मतदारसंघाचं नुकसान आहे. तशी ही आमची शेवटची निवडणूक आहे. वय झालं आता आमचं. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, ह्या निवडणुकीत भरघोस मताने निवडून देऊन तुमच्या सेवेची संधी द्या. धन्यवाद.
पवारांच्या विरोधात 5 वेळा निवडणूक हरलेले अण्णा टेके अवघ्या 749 मतांनी विजयी ठरले आहेत. त्यामुळे काकासाहेब थोरात मंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. बापू